हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो ऑफिसला निघालेलो आहोत. आज आहे सॅटरडे. कलरने थोडा चेहरा असा रफ झाला आहे. सो आज आहे सॅटरडे, उद्या अगेन सुट्टी. तो छान वाटतं आहे. एक दिवस सुट्टी, मग सॅटरडे, मग पुन्हा सुट्टी. सो स्टे ट्यून. तुम्हाला एक पिंक आयब्रोवाला माणूस दाखवते. एक आयब्रो आमचा पिंक आहे. पिंक नाही आहे, तो कलर लागतो. जबरदस्ती करतोय की तो पिंक आयब्रोवाला सीन डिलीट करायला, तर मारेन असं बोलतो. उसका बदला लिया जाएगा घर पे जाके. कल छुट्टी लेता हूँ, किसी को तो लगाता हूँ काम. तू और छुट्टी शक्य नाही. ते शक्य हा कामाच्या एवढं प्रेमात पडलाय ना, याला सुट्टी वगैरे काय असं घेऊचं वाटतच नाही. रोज येतो 11, 12, 1, 2 किती पण वाजता. काम आहे तर काम. ओके, काम आहे तर काम आहे. हॅलो गाईज, सो बॅक फ्रॉम ऑफिस. आणि मी जस्ट उतरली आहे बसमधून. आणि माहिती नाही किरणला मला काय प्रेम आलं आहे त्याचं माझ्यावरती. आणि त्याला म्हणजे माझ्या भावाला छोट्या, त्याचं म्हणणं आहे की मी तुला सोडायला येतो घरी. आणि जेव्हा मी कधीतरी बोलवते ना की चल ये ये, तेव्हा मला काय काय कारणं सांगतो, पकवतो. आणि आता काहीच गरज नाही. म्हणजे मला फक्त बसमध्ये उतरून घरी जायचं आहे. तर तेव्हा त्याचं चाललं आहे मी येतो तुला सोडायला, तुला सोडायला. आणि आला तरी काय मला कापणार आहे. लहान भाऊ काय करतात, शेवपुरी खाऊया, पाणीपुरी खाऊया असं काहीतरी बोलणार आहे तो. बघूया आता आल्यावरती काय बोलतोय. आला आहे घ्यायला. आता बघूया काय कसं काय आला सर. काय खायचं आहे तुला? चांदी बघायची. कोणाला चांदी बघायची आहे? मग ह्याचं काहीतरी काम असल्याशिवाय हा येणारच नाही. सो घरी येऊन छान फ्रेश झालेली आहे. आणि मी माहीसाठी काही कलर्स तिला हवे होते ते ऑर्डर केलेले. तो त्या आले आहेत. मला चेक करायचे आहेत कसे आलेत ते, आणि मग तिला द्यायचं आहे. तर हे असे ते कलर्स आलेले आहेत. आता ओपन करून बघते काही डॅमेज वगैरे झालं आहे का. असेल झालं व्यवस्थित असेल तर मी तुला आता देऊ. तो हे असं आहे ते गिफ्ट. छान आलं आहे तसं. असं खोलायचं आहे, असं खोलायचं आहे. आणि हे असं ओपन होतं. बस पांढरे. आणि तुला काय डॉक्टर सेट पाहिजे? कसा हिरमार आहे. आवडलं? डॉक्टर बनते. गाईज, मी आता खूप महत्त्वाचं काम करायला चाललेली आहे. ते काम करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. आणि मी महागावकरांशी लग्न पण त्याच कारणासाठी केलेलं आहे. ते म्हणजे भांडी घासायचं. सो हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा.